का मी त्याचे आभार मानू नये? का मी त्याच्या नावाला धन्यवाद देऊ नये? एक गीतकार म्हणतो, होतो जन्माचा पापी, क्षमा नव्हती हो सोपी, त्यांनी केले मज माफी, मिटविला पापवाद. का मी करू नये त्याच्या नावाचा धन्यवाद? का मी त्याच्या नावाचा धन्यवाद करू नये? खरोखर त्याने आमच्यावर खूप मोठी कृपा आणि खूप मोठी दया आणि असं खूप मोठं प्रेम केलेलं आहे की त्याची आम्ही परतफेड कशाने करू शकत नाही. प्रियांनो, आज या सकाळच्या मननामध्ये आम्ही पुढे जात असताना खरोखर आम्ही परमेश्वर जवळ आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आज बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी आहे, परंतु देवबापाची कृपा आहे आमच्यावर आणि म्हणून आजचा हा दिवस त्याने आमच्या आयुष्याला जोडून आज त्याच्या चरणाजवळ बसण्याची आम्हाला संधी दिलेली आहे. परंतु आम्ही परमेश्वराजवळ आहे हे महत्वाचं नाही, परमेश्वर आमच्या जवळ आहे का हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस विचार आम्ही करतो, मला अगदी परमेश्वराजवळ बसायचे, परमेश्वराच्या वचनात मला रमायचे, त्याचे स्तोत्र मला गायचे, त्याचं मनन मला करायचे, परंतु परमेश्वर माझ्या जवळ आहे का, परमेश्वर आमच्या जवळ आहे का हे जाणणं किंवा हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि यशाच्या पुस्तकामध्ये अध्याय 29 आणि वचन 13 मध्ये म्हटल्याप्रमाणे, यशया याचा अध्याय 29 आणि वचन 13 मी वाचत आहे. प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करीतात, तरी मजपासून आपले अंतःकरण दूर राखितात आणि हे माझे भय बाळगतात, ते केवळ मनुष्याने पडवलेल्या आज्ञाप्रमाणे बाळगतात. यशया याचा अध्याय 29 आणि वचन 13 मी वाचलेला आहे. प्रभू म्हणाला, हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दाने माझा सन्मान करतात. हे लोक माझ्या जवळ येऊन आपल्या तोंडच्या शब्दाने माझा सन्मान करतात, तरी मजपासून आपले अंतःकरण दूर राखतात. दूर राखणारं अंतःकरण प्रियानो आज प्रभूच्या जवळ घेण्याकरिता आम्हाला प्रत्येकाला बोध करत आहे आणि तो म्हणत आहे की हे माझा सन्मान करीतात, तरी मजपासून आपले अंतःकरण दूर राखतात. दूर राखलेलं अंतःकरण प्रियानो आज प्रभू जवळ घेण्याची गरज आहे. प्रभू म्हणाला, हे लोक माझ्या जवळ आहेत, माझ्या समीप आहे, परंतु माझ्या समीप असल्यावर यांचं अंतःकरण दुरावलेले आहे, यांचं अंतःकरण माझपासून दूर आहे. आणि म्हणून पुढे असं म्हटलं, हे माझे भय बाळगतात, ते केवळ मनुष्याने पडवलेल्या आज्ञाप्रमाणे बाळगतात. प्रियानो, आज आमचं अंतःकरण खरोखर प्रभू जवळ आहे का? आज प्रभूच्या विचारामध्ये माझं अंतःकरण रमतंय का? आज याची चाचणी करणं किंवा हे चाचपून पाहणं किंवा हे न्याहाळणं किती आज गरजेचं आहे प्रियांनो. समीप येणं म्हणजे काय, त्याच्या जवळ येणं म्हणजे काय, तो कशाकरिता आम्हाला त्याच्या जवळ घेताय प्रियांनो? का आम्हाला तो समुदाय ही मंडळी त्याच्या तो चरणाजवळ घेत आहे? आज विचार करूया या सकाळच्या प्रभातीच्या मननामध्ये. आज केवळ त्याने निवडलेले लोकच का त्याने जवळ घेतले? आज बरेच लोक अनेक व्यवसायामध्ये, अनेक प्रवासामध्ये असेल, दुःखामध्ये असेल, संकटामध्ये असेल, परंतु ज्या लेकरांवर त्याची दया आहे, ज्या लेकरांवर त्याने कृपा केली, आज तेच त्याच्या चरणाजवळ बसलेले आहे. परंतु आज समीप असलेले, जवळ असलेले, आमचं अंतःकरण देखील आमच्या जवळ आहे का, प्रभूकडे आम्ही लावलेलं आहे का, हे चाचपून पाहणं देखील फार गरजेचं आहे प्रियानो. आणि म्हणून एका स्तोत्रसंहितामध्ये अध्याय 145 वचन 18 मध्ये म्हटल्याप्रमाणे, जे कोणी त्याचा धावा करीतात ते खऱ्या भावाने त्याचा धावा करीतात, त्या सर्वांस परमेश्वर जवळ आहे. आणि म्हणून एका स्तोत्रसंहितामध्ये आम्ही वाचतो, तिथे असं म्हटलेलं आहे, जो कोणी त्याचा धावा करीतो. आज खऱ्या अर्थाने, खऱ्या भावाने आम्हाला धावा करण्याची गरज आहे. हे प्रभू, मी आज धावा करीत आहे, माझं उद्ध्वस्त झालेलं अंतःकरण, जे तुझ्या वचनापासून अलिप्त असलेलं माझं अंतःकरण, जर तुझी आवड न धरणारं, तुझ्या वचनाचं मनन न करणारं हे माझं अंतःकरण, जड अंतःकरण प्रिय प्रभू श्री ख्रिस्ता, हे आज मी तुझ्या जवळ घेण्याकरिता मी तुझा धावा करीतो. आणि माझा धावा तू ऐक, माझी आरोळी, माझी हाक तू ऐक. आणि म्हणून या स्तोत्रसंहिता अध्याय 145 आणि वचन 18 मध्ये म्हटल्याप्रमाणे मी वाचतो, तिथे असं म्हटलं,
जे कोणी त्याचा धावा करीतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करीतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. आणि जे लोक त्याचा धावा करतात, जे लोक त्याला हाक मारतात, असं म्हटलं, त्या लोकांकरिता आमचं प्रभू श्री ख्रिस्त अगदी जवळ आहे. प्रियानो, आज आम्हाला प्रत्येकाला त्याची धावा करण्याची गरज आहे. त्याला आरोळे मारण्याची गरज आहे. कारण आज आम्ही परमेश्वराजवळ आहोत, परंतु परमेश्वर आमच्या जवळ आहे का, हे जाणून घेणं किती गरजेचं आहे. आणि म्हणून जो कोणी त्याचा धावा करतो, परंतु तो धावा आम्ही तिथे वाचतो, ते खऱ्या भावाने, खऱ्या मनाने, अंतःकरणातून जो धावा करतो, त्या सर्वांस परमेश्वर कसा आहे, जवळ आहे. परमेश्वर आमच्या जवळ आहे. परंतु कधी कधी आमचं अंतःकरण अवस्थेतल्या अवस्थेत ती कुठेतरी दुरावलेलं असं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो, हे लोक माझ्या जवळ आहे म्हणजे समीप आहे, परंतु यांचं अंतःकरण मजपासून कसं आहे, दूर आहे. दूर असलेलं अंतःकरण, दूर असलेलं आमचं मन प्रभूला पाहू शकत नाही, प्रभूला धावा मारू शकत नाही. आणि म्हणून इथे म्हटलं, जे कोणी त्याचा धावा करीतात ते खऱ्या भावाने त्याचा धावा करतील, त्या सर्वांस परमेश्वर समीप आहे म्हणजे अगदी जवळ आहे. आणि यशाच्या पुस्तकामध्ये आणखी आम्ही पुन्हा जाऊया. यशया याचा अध्याय 55 आणि वचन 6 मध्ये म्हटल्याप्रमाणे तिथे आम्ही वाचूया. यशया याचा अध्याय 55 आणि वचन 6, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. प्रियानो, आज आम्हाला प्रत्येकाला परमेश्वराचा धावा करायचा आहे. आणि असं म्हटलेलं, परमेश्वराचा काळ आहे, तोवरच त्याला शोधा. आज प्रियानो, धावा करण्याबरोबर आम्हाला शोधण्याची फार गरज आहे. आज आम्हाला शोधण्याची काय आहे, गरज आहे. आणि तो जवळ आहे, तोच धावा करा. जर मजपासून, आमच्यापासून प्रभू जर दूर केला, तर आमची ओरड, आमची आरोळी त्याला ऐकू येणार नाही मग. कारण तो आमच्या जवळ आहे. आणि वचनाद्वारे तो म्हणतो की मी दाराशी उभा आहे, आणि जो कोणी दार ठोकितो तर मी त्याकरिता दार उघडतो. प्रियानो, आज प्रभू आम्हास हाक मारत आहे, आज प्रभू आम्हाला जवळ करत आहे, परंतु आमचं अंतःकरण घेऊन आम्ही दुरावलेले आहोत का, हे जाणणं देखील फार गरजेचं आहे. कारण प्रियानो, आज आम्हाला प्रत्येकाला एक वेळ, एक काळ आणि एक मर्यादा लावून दिलेली, ज्या आयुष्यात आम्ही आनंद घेत आहोत, ज्या आयुष्यासाठी आम्ही आयुष्यभर, ज्या जीवनाकरिता कष्ट घेत आहोत, काम वगैरे करत आहोत, परंतु ते आयुष्याबद्दल देखील म्हटलेलं आहे. त्या स्तोत्र संहितामध्ये अध्याय 90 आणि वचन 10 मध्ये असं म्हटलेलं आहे की आमचं हे आयुष्य काय आहे, किंवा आमच्या आयुष्याची कालावधी, किंवा हे आयुष्य किती वर्ष आम्हाला आमच्या सोबत राहणार आहे. स्तोत्र संहिता अध्याय 90 आणि वचन 10 मध्ये म्हटल्याप्रमाणे, आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष असेल, तरी त्याचा डामडोल केवळ कष्टमय, दुःखमय आहे, कारण ती लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. आम्हाला प्रत्येकाला या आयुष्यातून प्रियानो निघून जायचंय. आम्हाला प्रत्येकाला हे सर्व काही संसार, हे सर्व काही काम, हे सर्व काही आप्तजन, मित्रमंडळी, सर्व काही आम्हाला एक वेळेस सोडून निघून जायचंय. आणि म्हणून आमचं आयुष्य किती आहे, आमचं आयुष्य हे 70 वर्ष आहे. फार तर आमच्या ताकदीनुसार किंवा आमच्या शक्तीनुसार फार तर ते 80 बसलेलं असेल, परंतु तरी त्याचा डामडोल होतो. आणि हे जे आयुष्य आहे ते केवळ कष्टमय व दुःखमय आहे. आमचं जे आयुष्य आहे हे कष्टाने भरलेलं आहे, हे आमचं जे आयुष्य आहे हे दुःखाने भरलेलं आहे. आणि या दुःखामध्ये, या कष्टामध्ये आमचा प्रभू आमच्या जवळ असणं किती गरजेचं आहे. आज विचार करूया, मी प्रभू जवळ आहे, परंतु प्रभू माझ्या जवळ आहे का? आज मी परमेश्वराला हाक मारतोय, ती हाक माझा प्रभू ऐकतोय का? की आज माझं अंतःकरण प्रभूपासून दुरावलेलं आहे, आज माझं हे अंतःकरण जे प्रभूपासून वेगळं आहे, जे त्याच्या भक्तीमध्ये रमत नाही, त्याच्या गौरवाकरिता पुढे येत नाही,
देवबापाचं वचन सांगतं, हे लोक माझ्या समीप आहे, अगदी माझ्या जवळ आहे, परंतु यांचं अंतःकरण माझपासून दूर आहे. प्रियानो, या विचारातून, या गोष्टीतून आणि या वचनातून देवबाप आम्हाला काय सांगत आहे? प्रभूला आमच्या प्रतिष्ठांची किंवा आमच्या संसाराची किंवा आम्ही किती कमवतो त्या पैशा अडक्याची गरज नाहीये. प्रभूला केवळ आमच्या अंतःकरणाची गरज आहे. आणि म्हणून तो आमच्या अंतःकरणाशी बोध करत आहे. हे लोक माझ्या जवळ आहे, मला या लोकांशी नाही, यांच्या अंतःकरणाशी घेणं आहे. परंतु यांचं अंतःकरण मजपासून दूर असं आहे. आणि हे दूर असलेलं अंतःकरण प्रियानो आज जवळ घेणं, प्रभू जवळ घेणं किती गरजेचं आहे. आणि म्हणून म्हटलं, आमचे आयुष्य तर 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष असेल, तरी त्याचा डामडोल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. प्रियानो, आम्हाला प्रत्येकाला निघून जाणं आहे, निघून जाणं गरजेचं आहे. परंतु आमच्या या कष्टमय जीवनामध्ये, या दुःखमय जीवनामध्ये आज प्रभूला धावा मारणं किती गरजेचे, त्याच्या समीप येणं, त्याच्या जवळ येणं किती गरजेचे. आणि आम्ही प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ की थोडासा वेळ का होईना आमच्या कामामधून, आमच्या सांसारिक चिंतामधून, आमच्या दुःखामधून, आमच्या कष्टमय जीवनामधून प्रभू या प्रभूतीच्या सकाळच्या मननाकरिता अर्धा तास का होईना त्याच्या जवळ बसण्याची आम्हाला प्रत्येकाला सुवर्ण संधी देतो. आम्ही किती वेळेस त्याच्या नावाला धन्यवाद द्यावेत, किती त्याचे आम्ही आभार माना तेवढी कमी आहे. कारण आज ह्या वेळेला बरेच लोक आपल्या जीवनाशी झुंज देत आहे. अनेक परिस्थितीमध्ये, अनेक दुःखामध्ये लोक आहेत प्रियानो. परंतु आज किती आनंदाची गोष्ट आहे की आज आम्ही प्रभूच्या जवळ आहे, आज आम्ही प्रभूच्या समीप आहे आणि प्रभू आमच्यामध्ये आहे. प्रियांनो, मानवी आयुष्य हे जे 70-60 वर्ष आम्ही पाहतो, हे आयुष्य आम्हाला जगण्याकरिता दिलेलं आहे, त्याच्या गौरवाकरिता आम्हाला त्याने निवडलेलं आहे. आणि खरोखर आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानू की ह्या आयुष्यातून, उर्वरित आयुष्यातून तो आमच्याकडनं त्याचं गौरव करून घेत आहे आणि त्याचे आभार मानत आहे. प्रियांनो, परंतु हे आयुष्य दिलेलं आहे, हे आयुष्याला एक मर्यादा आहे, प्रभूने एक नेमलेली आहे. आणि ही मर्यादा कोणालाही आणि कधीही नेमता येणार, ती ओलांडता येणार नाही. आणि म्हणून योबाचं पुस्तक याचा अध्याय 14 आणि मध्ये वचन 5 मध्ये म्हटल्याप्रमाणे मी वाचतो. योब याचा अध्याय 14 आणि वचन 5, मानवाच्या आयुष्याची मर्यादा ही ठरलेली आहे, त्याच्या महिन्याची संख्या त्याच्या स्वाधीन आहे व त्याच्या आयुष्याची मर्यादा नेमली आहे, ती आपल्याला ओलांडता येत नाही. एक प्रभूने मर्यादा लावून दिलेली आहे, एक वेळ, एक काळ आम्हाला प्रत्येकाला लावून दिलेला आहे. आणि योबाच्या पुस्तकामध्ये म्हटल्याप्रमाणे मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे. आमची मर्यादा ही ठरलेली आहे, एक वेळ प्रभूने आम्हाला दिलेली आहे. त्या वेळेमध्ये, त्या मर्यादेमध्ये जर आम्ही राहू तर आम्ही प्रभूजवळ राहू. परंतु जर ती मर्यादा आम्ही ओलांडली किंवा त्या मर्यादेच्या बाहेर आम्ही आमचं जीवन जर जगत असेल, त्या मर्यादेच्या बाहेर आमचे अंतःकरण मनाला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी जर करत असेल, तर आमचा हा नाश ठरलेला आहे. आम्ही ते इस्रायल लोक पाहतो, ज्या जुन्या करारामध्ये जे गुलामगिरीमध्ये फसलेले आम्ही ते लोक पाहतो. प्रियांनो, खरोखर त्या लोकांबद्दल असं आम्ही पाहतो की ते लोक त्या मिसराच्या राजाच्या गुलामगिरीमध्ये फसलेले आहेत आणि सर्व ती गुलामगिरी, सर्व ते कष्टमय जीवन, त्यामध्ये त्यांचे हाल होत आहे. परंतु याकोबाला आणि अब्रामाला दिलेल्या वचनानुसार परमेश्वर त्या लोकांबद्दल विचार करतो आणि मोशे अहरोन निर्माण करतो, तयार करतो त्या लोकांना त्या बंदिवासातून, त्या गुलामगिरीतून काढण्याकरिता. आणि आम्ही ते लोक पाहतो, ज्यावेळेस ते लोक त्या गुलामगिरीतून, त्या फारो राजाच्या, मी म्हणेल की अगदी त्या फसलेल्या, गुरफटलेल्या त्या सैतानाच्या बंधनातून परमेश्वर जे लोक काढतो, त्या लोकांबद्दल असं म्हटलं, त्या लोकांनी पुढे काय केलं. आणि मोशेला ज्यावेळेस परमेश्वर म्हणत आहे, ह्या लोकांना ताकीद दे, कारण हे लोक आपली मर्यादा ओलांडतील आणि हे काय आहे पाण्यास वर येतील, तर यातील बरेच जण, पुष्कळ जण मरतील. आणि आम्ही पाहतो त्या लोकांबद्दल, इस्रायल लोकांबद्दल आम्ही पाहतो की त्यांनी देखील आपली मनमानी केली, आम्हाला आवडणाऱ्या जीवनाप्रमाणे ते जीवन जगले. सर्व काही त्यांनी आपली जी नेमून दिलेली मर्यादा किंवा जो काळ होता, जो वेळ होता, त्याने ओलांडला. आणि असं म्हटलं, त्यांच्यातील पुष्कळ लोक मेली.
प्रियांनो, आम्हाला ही देऊन ही लावून दिलेली एक योजना आहे, एक लावून दिलेली आम्हा प्रत्येकाला एक मर्यादा आहे. आणि म्हणून म्हटलं, मानवाच्या आयुष्याची मर्यादा ही ठरलेली आहे. त्यात आम्हाला अदल-बदल करता येणार नाही. आज आम्हाला मर्यादा आहे आणि त्या मर्यादेमध्ये जर आम्ही आमचं जीवन ठेवू, तर आम्ही सदा सर्व काळाकरिता आमच्या प्रभूबरोबर असू. परंतु आजही चाचपूर पाहणं किंवा मी म्हणेल आज एक असं एक त्या गोष्टीचा एक आज मनन करणे किंवा ते तपासणे किती गरजेचं आहे. प्रभू माझ्या जवळ आहे का? प्रभू माझ्या अंतःकरणामध्ये आहे का? मी प्रभूची भक्ती करतो, मी प्रभूची आराधना करतो, परंतु तो आराधना करणारा देव माझ्या जवळ आहे का? प्रियानो, योबाच्या पुस्तकामध्ये आणखी 8वा अध्याय वचन 7 मध्ये म्हटल्याप्रमाणे, तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट हा समृद्धीचा होईल. आणि आमची सुरुवात ही छोटीशी असली तरी हरकत नाही प्रियांनो, परंतु आमचा शेवट हा समृद्धीचा होणार आहे. आणि समृद्धीचा हा परमेश्वर आमच्या जवळ आहे का हे पाहणं, हे न्याहाळणं किती गरजेचं आहे. आणि म्हणून आमचे आयुष्य 70 तर फार 80 वर्ष शक्ती असल्यामुळे, परंतु हे जे जीवन आहे हे कष्टमय आणि दुःखमय आहे. आणि आम्हाला प्रत्येकाला निघून जाणं आहे. आम्हाला जी जागा आहे, प्रभूने जी जागा करण्याकरिता प्रभू गेलेला आहे, तिथे आम्हाला प्रत्येकाला जाणं आहे. आणि हे जे उर्वरित आमचं आयुष्य आहे, या जीवनामध्ये देवबापाला धन्यवाद देणं आमच्या आयुष्यातून किती गरजेचं आहे. कारण आम्हाला प्रत्येकाला निघून जाणं आहे. मानवी आयुष्य काय ते संपणार आहे, ते त्याचा डामडोल होणार आहे. मानवाच्या आयुष्याची मर्यादा ही ठरलेली आहे आणि खरोखर आमची मर्यादा ही ठरलेली आहे. आणि आम्हाला ही मर्यादा ओलांडता येणार नाही. आणि म्हणून म्हटल्याप्रमाणे, हे लोक माझ्या जवळ आहे, माझ्या समीप आहे, परंतु यांचं अंतःकरण माझ्यापासून कसं आहे, दूर आहे. हे दूर असलेलं अंतःकरण प्रियांनो जवळ घेणं किती गरजेचं आहे. आज जर आम्ही त्याला आमच्या अंतःकरणातून त्याला हाक मारतो, त्याचा धावा करतो, त्याबद्दल असं म्हटलं स्तोत्रसंहिता अध्याय 45 145 आणि वचन 18 मध्ये, जो कोणी त्याचा धावा करीतात ते खऱ्या भावाने त्याचा धावा करतील, त्या सर्वांस परमेश्वर समीप आहे. म्हणजे त्या लोकांकरिता परमेश्वर जवळ आहे. परमेश्वराचा काळ आहे तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. आज आम्हाला प्रत्येकाला धावा करण्याची गरज आहे. आज आम्हाला प्रत्येकाला त्याला हाक मारण्याची गरज आहे. हे प्रभू, आज मी तुला हाक मारतो. आज मी तुला नव्याने पुन्हा या उद्ध्वस्त झालेल्या, या दूरवर झालेल्या अंतःकरणामध्ये मी तुला पुन्हा जवळ करण्याकरिता हाक मारत आहे. कारण तू माझ्या अंतःकरणामध्ये ये. हे अंतःकरण, हे शरीर त्याचं मंदिर आहे प्रियांनो. आणि हे मंदिर, हे अंतःकरण, या अंतःकरणामध्ये आमचा खऱ्या अर्थाने देव वास करतो. आजही उद्ध्वस्त झालेलं अंतःकरण, हे बिखडलेलं तुटलेलं हे अंतःकरण प्रियांनो, आज या अंतःकरणाजवळ आमच्या प्रभूला जवळ घेण्याकरिता हाक आणि धावा किती मारणं गरजेचं आहे. आम्ही तो योना पाहतो, प्रचंड त्या समुद्रामध्ये तुफान सुटले आणि लोक म्हटले, अरे तूही आपल्या देवताचा धावा कर ना, जाणो देव तुझा ऐको. आणि त्याने काय केलं? त्याने धावा केला परमेश्वराचा आणि तो म्हटला की मला ह्या समुद्रामध्ये फेकून द्या. आणि ह्या समुद्रामध्ये फेकल्यावर हा समुद्र खवळायचा कमी होईल, शांत होईल. आणि प्रियांना, मी ते योनाबद्दल पाहतो, त्या खवळणाऱ्या समुद्रामध्ये योनाला काय केलं? फेकून दिलं. आणि योना करिता परमेश्वराने एक मत्स्य तयार केला आणि त्या मत्स्याच्या पोटामध्ये तो 3 दिवस 3 रात्र राहिला. आम्ही तो योना पाहतो, जो योना संकट समयात परमेश्वराचा धावा करतो. आणि धावा केल्यावर काय होते? परमेश्वर योना जवळ येतो. एका माशाच्या स्वरूपात परमेश्वर योना जवळ आहे आणि तो योनाच्या पोटातून काय करतो? आपल्या परमेश्वराला प्रार्थना करतो, एक आरोळी मारतो, एक हाक मारतो. आज ती हाक आणि ती आरोळी आणि ती प्रार्थना करणं प्रियांनो किती गरजेचं आहे. आज आमच्या जीवनामध्ये आज प्रभूला हाक मारणं आणि आरोळी मारणं किती गरजेचं आहे. आणि यशायाच्या पुस्तकामध्ये मी वाचलं, यशायाचा 95 अध्याय वचन 6, परमेश्वराचा काळ आहे तोपर्यंत त्याला काय करा? शोधा. तो जवळ आहे तोच त्याचा काय करा? धावा करा. आमच्या जवळ परमेश्वर आहे, आमच्या जवळ आमचा प्रभू आहे, परंतु आज आम्हाला काय करण्याची गरज आहे?
शोधण्याची गरज आहे. आज आम्ही शोधूया, आमच्या प्रभूला शोधूया. प्रभू आमच्या जवळ आहे, परंतु आम्हाला हाक मारण्याची काय आहे गरज आहे. त्याच्या पवित्र नावाचा आम्हाला धावा करण्याची काय आहे गरज आहे. कारण आम्ही कसे होतो, आम्ही हरवलेलो होतो. आम्ही देवबापापासून कसे होतो, दुरावलेलो होतो. आणि आमच्या प्रभूने काय केलं, आम्हाला शोधलं. आम्हाला एका एकाला त्यांनी शोधलं, आम्हाला निवडलं. आम्ही देखील फसलेलो होतो. दावीद म्हणतो की माझे माझे पावलं त्याने स्थिर केले. आणि खरोखर आम्ही देखील फसलेलो होतो, आम्ही गुरफटलेलो होतो. देवाच्या वचनापासून, देवाच्या सहवासापासून, देवबापापासून आम्ही दुरावलेलो होतो. परंतु प्रभूने आम्हाला सोडलं नाही. त्याने आमच्यावर दया केली, आमच्यावर कृपा केली. त्याने आम्हाला शोधून आमचे पावलं देखील या पवित्र मंडळीमध्ये त्याने काय केले, स्थिर केलेले आहे. आणि देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया ना. आज या सकाळच्या प्रभातीच्या मननामध्ये पुन्हा देवबापाने आम्हाला जवळ केलं. अगदी आम्ही त्याच्या वस्त्राच्या गोंड्याजवळ आहोत. खरोखर त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद देऊ. आम्ही हरवलेलो होतो, आम्ही दुरावलेलो होतो आणि आम्हाला त्याने जवळ केलेलं आहे. परंतु आज पुन्हा तपासणं किती गरजेचं आहे. माझं अंतःकरण माझ्या जवळ आहे का, माझं अंतर प्रभू जवळ आहे का, माझ्या अंतःकरणामध्ये माझा प्रभू वास करतोय का. की सांगितल्याप्रमाणे आम्ही समीप आहोत, आम्ही जवळ आहोत, पण आमचं अंतःकरण आणि आमचं मन कुठेतरी दुसरीकडे आहे. हे दुसरीकडे असलेलं मन, दुसऱ्या जागेवर असलं अंतःकरण प्रियांनो आज जवळ घेणं, त्या प्रभू जवळ घेणं, त्या प्रभूला समर्पण करणं किती गरजेचं आहे. तो आमच्या जवळ आहे, आमच्या धावेकडे त्याचं लक्ष आहे. आणि तो म्हणून म्हणतो ना, मी दाराजवळ आहे, जो कोणी दार ठोकितो मी त्याकरिता दार उघडतो, जो कोणी शोधितो त्याला मी सापडतो, जो कोणी मागतो मी त्याला देतो. आज आम्हाला मागण्याची गरज आहे, आज आम्हाला शोधण्याची गरज आहे. आज आम्हाला खऱ्या अर्थाने त्याला प्रभू म्हणून हाक मारण्याची देखील गरज आहे. आणि आमची हाक, आमची आरोळी योनाप्रमाणे तो ऐकतो, परंतु तो ऐकण्याकरिता आम्ही सज्ज आणि आम्ही तयार होऊया. त्याचं अंतःकरण, त्या अंतःकरणामध्ये आम्ही प्रभूला घेऊया. कारण तो आमच्या समीप आहे, तो आमच्या जवळ आहे. परंतु आमचं अंतःकरण दुसरं असलेलं अंतःकरण आम्ही ते जवळ करूया आणि या अंतःकरणामध्ये आम्ही प्रभूला घेऊया. आम्ही प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की आज खरोखर किती मोठी कृपा आहे आणि किती मोठी दया त्याने आमच्यावर केली की आज या लेकरांना एक मंडळी नात्याने त्याच्या चरणाजवळ त्याने घेतलेला आहे. थोडासा वेळ त्याच्या वचनामध्ये तो रमवतो, त्याच्या वचनाद्वारे तो आमच्याशी प्रत्येकाशी बोलतो. याचा अर्थ तो आमच्या जवळ आहे, परंतु आमचं अंतःकरण त्याच्या जवळ आहे का हे पाहणं किती गरजेचं आहे. आमचं अंतःकरण त्याच्या जवळ असण्याकरिता देव बाप तुम्हाला आणि मला सहाय्य करो.